नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, नवीन निर्णय जो आहे तो लागू करण्यात आला आहे. आता नवीन निर्णय काय आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासोबतच गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते पैसे वाटपाच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुमचे सुरू झाले, त्यानंतर मी तुम्हाला गॅस सिलेंडरच्या संदर्भाच्या बातची पण जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. आणि नेहमीच खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतो. तर बघा, गॅस सिलेंडरचे जे काही पैसे ते वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे बघा, आता राहिलेल्या महिलांना पैसे बघा, आता लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 6वा हप्ता डिसेंबरचे जे पैसे आहेत ते वाटप होत आहेत. मग राहिलेल्या महिलांना केव्हा पैसे मिळतील ते पण आपण पाहणार आहोत. त्यासोबतच KYC संदर्भाचे नवीन जे काही आदेश आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर कोणाला KYC करावी लागेल, कोणाला करायची गरज नाही ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजून जाईल. सर्वात अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात अगोदर कुठेही तुम्ही चेक करू शकता, गॅरंटी आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला त्यानंतर तुमचे नातलग असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांना पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला, कारण महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणार आहे. तर बघा, संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना पैसे मिळण्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती पाहूया. कारण बघा, आता पैसे वाटप सुरू आहे, त्यामुळे राहिलेल्या महिलांना केव्हा येतील त्यासाठीच तुम्ही पण व्हिडिओ पाहायला आलेला असाल. तर तुम्हाला केव्हा पैसे येतील ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. त्या अगोदर बघा, आपल्या चॅनलवर ज्या काही कमेंट्स आलेल्या असतात लाडक्या बहिणींच्या, ताईंच्या, त्या आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, नाव आलेलं आहे प्रवीण वानखेडे. जय भीम साहेब, मी अकोला जिल्ह्यामधून बोलतोय. माझ्या पत्नीला टोटल 9,000 रुपये. बघा, मी तुम्हाला कालच सांगितले सर्वांना 9,000 रुपये येतील. सर्वांना म्हणजे ज्या महिलांनी जुलैपासून अर्ज केला आहे त्याच महिलांना, आणि त्यांना 0 रुपये आले होते त्या महिलांना 9,000 रुपये येतील. ज्या महिलांना अगोदर 7,500 रुपये आलेले आहेत त्यांना आता 1,500 रुपये येतील, असे 9,000 रुपये. ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे तसं खरं झालं आहे. पाहू शकता, 9,000 रुपये आले. पुन्हा एकदा धन्यवाद. बाकी सगळे चॅनल फेक आहेत असं वाटायला लागलं. तुमचं एकच चॅनल आहे की ज्याच्यावर खरी माहिती पुरवल्या जाते, अनुराधा वानखडे. तर बघा, नेहमीच सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आपलं चॅनल नेहमीच तुम्हाला खरी माहिती देत राहणार आहे आणि योग्य तेच मार्गदर्शन तुम्हाला करत राहणार आहे. बघा, ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. त्यामुळे कोणत्याही महिलांनी, माता भगिनींनी, लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही. जी काही तुमची अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवर पुरवल्या जात असते. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ही एवढी विनंती आहे माझी. कारण चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे पण व्हिडिओ पाहायला भेटतील. कारण बघा, योजनेमध्ये नवनवीनच अपडेट त्या ठिकाणी येतच असतात. दररोजच नवनवीन त्या ठिकाणी अपडेट येत असतात. त्यासोबतच दररोजच नवनवीन आपल्याला त्या ठिकाणी जे काही अपडेट आहेत त्या पाहायला मिळतात, वेगवेगळे बदल पाहायला मिळतात. आणि ते बदल जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, आपण रिप्लाय पण त्यांना दिलेला आहे, आभारी आहे ताई म्हणून. तर बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्या चॅनलला कमेंट येत असतात आणि नेहमीच संपूर्ण खरी माहिती मी तुमच्यासाठी देत असतो. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं 9,000 रुपये येतील म्हणून, तर 9,000 रुपये ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, अनुराधाताई वानखेडे यांना आलेले आहेत आणि अशा भरपूर महिलांना. अजून एक कमेंट तुम्हाला दाखवतो, 9,000 रुपये त्यांना पण आलेले आहेत. बघा, तर बघा, अजूनही भरपूर महिलांना त्या ठिकाणी 9,000 रुपये आलेले आहेत. आणि पुढे बघा, आता या ठिकाणी पुढची कमेंट आहे अर्चनाताई नाईक यांची. अर्चनाताई नेहमीच आपले व्हिडिओ पाहत असतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय, अर्चनाताई नेहमीच आपले व्हिडिओ पाहतात आणि नेहमीच आपल्या व्हिडिओच्या खाली त्या कमेंट करत असतात. त्यामुळे त्या ताईंचं, अर्चनाताईंचं मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. बघा, कमेंट, नमस्कार दादा, 2,100 रुपये कधीपासून चालू होणार आहेत? तुम्ही खरंच छान माहिती देता, म्हणून मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते. मी माझ्या सर्व मैत्रिणींना पाठवत असते, धन्यवाद. तर बघा, मी रिप्लाय पण त्यांना दिला आहे, आभारी आहे ताई म्हणून. तर 2,100 रुपये संदर्भात बघा, 2,100 रुपयाचा जो काही निर्णय आहे तो नवीन अर्थसंकल्प म्हणजे जो बजेट सादर होईल त्यावेळेस त्या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. त्यामुळे 2,100 रुपये तुम्हाला बघा, हा हप्ता म्हणजे 6वा हप्ता डिसेंबरचा होता, यामध्ये पण तुम्हाला 2,100 येणार नाही. जानेवारीच्या हप्त्यामध्ये पण 2,100 नाही येणार.
आणि फेब्रुवारीमध्ये पण 2100 येणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेसपासून तुम्हाला 2100 रुपये जे ते मिळू शकतात. जर तशी तरतूद झाली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याची माहिती पाहायला मिळेल. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे. ठीक आहे. आता पुढची अपडेट बघा. पुढे बघा, राहिलेल्या महिलांना पैसे संदर्भात 25 लाख अर्जांची छाननी अजूनही बाकी आहे आणि ते जे काही अर्ज आहेत ते तपासणी सुरू आहे. बघा, हे जे काही अर्ज बाकी होते त्यांची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांनाही लवकरच लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यावर येत आहे. राहिलेल्या महिलांना पण लवकरात लवकर पाठवले जातील. 3 ते 4 दिवसात सर्व पैसे वाटप होणार आहे. जवळपास 2,35,00,000 महिलांना हे पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे आणि राहिलेल्या 25 लाख महिलांना पण त्यानंतर पैसे येतील. त्यामुळे कोणत्याही महिलांना पैसे जे ते राहणार नाही. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. फक्त तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक असायला पाहिजे. जर आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे जे ते मिळणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी अडचण होत असते. आधार कार्ड तुमचं लवकरात लवकर सर्वांनी लिंक करून घ्यायचे. आधार कार्ड लिंक करून घ्या, DBT इनेबल करून घ्या, तुम्हाला पैसे येऊन जातील. ठीक आहे. 2100 रुपये कधी मिळणार तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी नवीन बजेट ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस तुम्हाला मिळतील. आता गॅस सिलेंडर संदर्भात बघा. तर बघा, पुढे गॅस सिलेंडरच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून 3 गॅस सिलेंडर जे ते मोफत मिळणार आहेत. पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून वाटप सुरू होते. पुन्हा एकदा ती योजना जी ती आचारसंहितेमुळे थांबली होती. आता पुन्हा एकदा हे जे काही पैसे ते वाटप सुरू झालेले आहेत. त्यामुळे काही महिलांना 850 रुपये, 890 रुपये किंवा 900 रुपये जेवढी काही आता सध्या गॅसची किंमत आहे तेवढे रुपये त्या ठिकाणी जमा होत आहे. माझ्या शेजारच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला पण ते पैसे जे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता हे पैसे तुम्हाला कसे मिळतील तर बघा, यामध्ये महत्त्वाचं काय असतं की गॅस सिलेंडर जे ते महिलांच्या नावावर असायला पाहिजे. गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असायला पाहिजे. तुमचं KYC झालेलं पाहिजे तरच तुम्हाला हे जे काही पैसे ते मिळत आहेत. ठीक आहे. हे पण पैसे तुमच्या DBTच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा केले जात आहे. पुढे बघा आता. तर बघा, अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळालेला नाही आहे. परंतु ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तर त्या महिलांना या ठिकाणी हे जे काही पैसे ते आता त्या ठिकाणी जमा होत आहे. तुम्हाला पण लवकरच जमा होतील. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. तुम्हाला पण पैसे या ठिकाणी पाठवले जातील. आता KYC संदर्भात बघा. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, अशा पद्धतीने काही ज्या काही माता भगिनी आहेत त्यांना अजूनही त्या ठिकाणी पैसे जे ते येत नाहीत. बघा, अशा पद्धतीने तारीख पे तारीख त्यांनी लिहिलेलं, म्हणजेच त्यांना अजूनपर्यंत पैसे या ठिकाणी येत नाही. आता पैसे न येण्याचं कारण काय महत्त्वाचं, तुमचं KYC म्हणजेच काय तर तुमचं आधार सीडिंग जे आहे ते आधार सीडिंग झालेलं नाही. आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुमचं सीडिंग झालेलं नाही आहे. तर हे सीडिंग करण्यासाठी, लिंक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचं जवळच्या बँकेत जायचे आणि तिथून तुम्हाला आधार कार्ड तुमचं ज्या खात्यात, ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल तिथून तुम्ही लिंक करून घ्या. किंवा मग तुम्हाला नेहमीच सोपा पर्याय आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितला जातो. नेहमीच योग्य ती मार्गदर्शन तुम्हाला सांगितलं जातं आणि संपूर्ण जी काही माहिती दिली ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी. त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती राहील की सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. मी तुमच्यासाठी मेहनत घेत असतो. त्यामुळे महिला भगिनींनी, माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या नातलग असतील त्यांच्यापर्यंत पाठवून द्या. त्यासोबतच त्यांना सबस्क्राईब पण करायला हवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिला आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करतील, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा चॅनल त्या ठिकाणी पोहोचेल. तर बघा, KYC संदर्भात तुम्हाला आधार सीडिंग जे ते करून घ्यायचे. जर आधार सीडिंग तुमचं होत नसेल, खूप वेळ लागत असेल तर तुम्हाला सोपा आणि सरळ पर्याय मी सांगितलेला आहे. काय तर तुम्हाला IPPBचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं. हे अकाउंट उघडण्यासाठी जवळच्या पोस्टात जायचे. जवळचं पोस्ट असेल त्या ठिकाणी जा, त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. हे अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला 24 तासात, बघा 24 तासात तुमचं आधार जे आहे ते आधार त्या ठिकाणी लिंक होऊन जातं, सीडिंग होऊन जातं 24 तासात. 24 तासात आधार सीडिंग झाल्यावर तुम्हाला लगेच पैसे येऊ शकतात. कारण 3 ते 4 दिवस पैसे वाटप सुरू आहे. जर तुम्हाला अजूनही पैसे आलेले नाही तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे येऊ शकतात, जर तुम्ही जुलैपासून अर्ज भरलेला असेल तर. त्यामुळे सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. त्यासाठीच योग्य ते मार्गदर्शन मी तुम्हाला करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे. त्यामुळे सर्व महिलांना, माता भगिनींना माझी विनंती राहील, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.